श्री स्वामी समर्थ. अधिराज रेसिपीमध्ये मी कोमल तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मऊ इडली आणि चविष्ट सांबर कसे बनवणार आहोत. ही घरच्या घरी सहज करता येते. ते पुढीलप्रमाणे करूयात. सर्वप्रथम जर 3 वाटी तांदूळ घेतले तर त्यासाठी 1.5 वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे आपल्याला. आणि इडली मऊ होण्यासाठी आपण त्यात एक सिक्रेट इन्ग्रेडियंट ॲड करणार आहे. ते 2 चमचे शाबू टाकायचं आहे. नंतर हे तिन्ही इन्ग्रेडियंट स्वच्छ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून 5 ते 6 तास भिजत ठेवायचं आहे आपल्याला. हे तांदूळ भिजल्यानंतर स्वच्छ अजून एकदा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून नंतर ते मिक्सरमध्ये ॲड करून मिक्सरच्या भांड्यात पाणी थोडेसे टाकून स्मूथ असं बॅटर तयार करायचं आहे आपल्याला. ते बॅटर झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ, सोडा टाकायचा आहे आणि ते बॅटर कमीत कमी 1 ते 2 मिनटं हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून ते बॅटर रात्रभर आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता हे पीठ किती छान फुलून वरती आलेलं आहे. तर हे इडली पात्र घेऊन इडली पात्राला तेल लावून घ्यायचे आहे आणि ते बॅटर आपल्याला इडली पात्रात टाकून द्यायचं आहे आणि ते 15 मिनिट मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता इडलीला किती जाळी सुटलेली आहे, किती मऊ वरूनच दिसत आहे आणि काढल्यानंतरही तुम्ही पाहू शकता किती मस्त सॉफ्ट झालेली आहे इडली. तर इडलीसोबत खाण्यासाठी आपण आता पाहणार आहोत सांबर. सर्वप्रथम सांबर बनवण्यासाठी आपण 1 बटाटा, 1 टोमॅटो, 2 शेवग्याच्या शेंगा, सांबारसाठी लागणारे चिंच आणि 1 वाटी तूर डाळ स्वच्छ धुवून शिजवून घ्यायची आहे आपल्याला. पहिल्यांदा टोमॅटो, बटाटा पूर्ण मॅश करून घ्यायचा आहे. कढईमध्ये फोडणी देण्यासाठी 4 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तेल तापल्यानंतर त्यात जिरे ॲड करायचे. मोहरी तडतडू द्यायची. मोहरी तडतडल्यावरती त्याच्यात लसूणलाही लाल कलर येईपर्यंत परतायचं आहे. नंतर त्यात हळद टाकून घ्यायची आहे. लाल तिखट टाकायचं आहे. सांबर मसाला टाकून आपल्याला त्याला 1 ते 2 मिनिट मीडियम फ्लेमवर हलवून घ्यायचं आहे. नंतर तयार झालेली शिजवलेली तूर डाळ तिलाही हलवून घ्यायची आहे आपण. नंतर त्यात शेवग्याच्या शेंगा शिजवलेल्या आपण टाकायच्या आहेत. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. नंतर ते हलवून घ्यायचं आहे. नंतर गुळाचा खडा टाकून हलवून घ्यायचं आहे. 15 मिनिट लो गॅसवर सांबर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आपलं हे पाहू शकता तुम्ही गरमागरम सांबर तयार झालेलं आहे. मैत्रिणींनो, बनवलेल्या इडल्या आणि चविष्ट सांबर तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि साईडलाच बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका.